नांदेड महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला. मराठवाड्यासाठी 2.5 टीएमसी पाणी सोडणार, मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये माहिती. ज्यादा पाणी सोडा अन्यथा आंदोलन पुकारू, भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा इशारा. सामाजिक संदेशासह वसई विरारकरांची धाव, अर्ध मॅरेथॉनमध्ये आशिष सिंगची बाजी. चॅम्पियन्स लीगमध्ये डेअरडेव्हिल्सची विजयी सलामी, कोलकातावर 52 धावांनी मात. नांदेड वाघाळा महापालिकेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नांदेड महापालिकेमध्ये एकूण 81 जागा आहेत. त्यासाठी 523 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मराठवाड्यासाठी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून अवघं 2.5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला गेलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये ही माहिती दिली आहे. मराठवाड्यासाठी नगर नाशिकमधून 9 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी मराठवाड्यातील नेत्यांनी केली होती, मात्र त्याला तीव्र विरोध झाला होता. मराठवाड्याच्या पाण्यासाठी आता आंदोलन उभारण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2.5 टीएमसी पेक्षा अधिक पाणी सोडा अन्यथा आंदोलन पुकारू असा इशारा दिलाय. वसई विरार महापौर मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉनमध्ये आशिष सिंगनं बाजी मारली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर अर्जुन चौहानचं नाव कोरलं गेलंय. सामाजिक संदेशासह आज वसई विरारकरांनी धाव घेतली. या मॅरेथॉनचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. स्त्री भ्रूण हत्या टाळा, मुली वाचवा असा सामाजिक संदेश सुद्धा या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. चॅम्पियन्स लीग 2020 स्पर्धेमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनी कोलकाता नाईट रायडर्सचा 52 धावांनी दणदणीत पराभव केलाय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीनं 8 बाद 160 धावा केल्या होत्या. हे आव्हान रायडर्सना पेलवलं नाही. त्यांना 7 बाद 108 धावांपर्यंतच मजल मारता आली.